नमस्कार मित्रांनो, झोपलं स्वप्नच राहू कोकण युट्यूब चॅनल. आज मी आले माझ्या विजय मावशीच्या गावाला. मनसरला आली आहे. चला मग विजय मावशीची शेती आणि त्यांच्या बागा बघूया. मग विजय मावशीकडे. नमस्कार, मी विजया रामचंद्र खालकर. आज मी तुम्हाला आमच्या शेतीबद्दल माहिती सांगणार आहे. 5 एकरचा आमचा प्लॉट आहे. तर 5 एकर मध्ये आम्ही इथे मका लावली आहे. नंतर ह्या साईडला आम्ही लसूण लावलं आहे आणि वरती गाजर लावलेले आहेत. चला मी दाखवते. हा पहा आहे आपला गाजराचा प्लॉट. तर हे साधारणतः 1 महिन्याचं गाजर आहे. तर आता ते महिन्याचं झाले त्यामुळे अजून त्याची साईज छोटी आहे. साधारणतः 2 महिन्यानंतर आपल्याला ही गाजरे काढायला येतील. मुळा सुद्धा लावलेला आहे. पहा, तो पण 1 महिन्याचा झाला आहे आणि याला पाणी आपण ठिबक सिंचनद्वारे देतो. हे जे नळी आहे ते ठिबक सिंचनचे आहे. जेव्हा आपण मोटर चालू करतो ऑटोमॅटिक ठिबक सिंचनने पूर्ण शेतीला पाणी दिलं जातं. मावशी कसं झालंय? प्लॉट आहे ऊसाचा. तर आता हा ऊस 4 महिन्याचा झाला आहे. तर साधारणतः अजून 10 महिने लागतील कारखान्यामध्ये न्यायला. तर ऊसाचे हाईट जी आहे ती साधारणतः 10 ते 12 फुटापर्यंत वाढते. आणि आपल्या इथं म्हणजे आपल्या ज्या गावापासून जो कारखाना आहे म्हणजे जिथं साखर बनवली जाते तर तो साधारणतः 5 किलोमीटर आहे. मग कारखान्यातील लोक वगैरे येतात आणि ऊस घेऊन. हा मका हा प्रामुख्याने भाजीसाठी वापरला जातो आणि हा मका आपण कच्च्यामध्ये खाल्ला तरी चालतो. आणि हा समजा हा मका मोठी झाली तर आपण हा गुरांसाठी सुद्धा वापरला जातो आणि नंतरून ही भाजीसाठी आम्ही मार्केटमध्ये पाठवलं जातो. मला अक्षय मामाने कवा मका दिलाय खायला. हा मका आपण कच्चा पण खाल्ला जातो. आणि हा प्लॉट हा 1 एकर मधला आहे आणि वर सुद्धा वावर आहे. नाही बाळा, हा लसूण आहे. हे बघ बाळा, हा 2 महिन्याचा लसूण आहे. तरी अजून साधारणतः 1.5 महिना जाईल त्याला काढण्यासाठी. हे बघ 2 महिन्याचं लसूण. ओवी बघ, मुळा खाणार का? हा बघ मुळा. मस्त मावशी. इथं पण द्राक्ष उत्पन्न केली जातात. तर मी आता तुम्हाला आपला द्राक्षाचा प्लॉट दाखवते. चला. गहूची शेती पण दिसली. चला मग तुम्हाला गहूची शेती पण दाखवते. ही पुन्हा गहूची शेती आहे. हा प्रोजेक्ट हा देशामधला सगळ्यात मोठा 2 नंबरचा प्रोजेक्ट आहे. आणि या सर्व क्षेत्रांचं सॅटेलाईटचं ऑपरेटर एक थोडंच गावामधून होतं. आणि या क्षेत्रांचा उपयोग हा प्रामुख्याने आकाशातले हालचाली किंवा ग्रहतारे यांच्या मुवमेंटसाठी केला जातो. माझ्यासमोर आहे ती जगातली 2 नंबर दरडी.
खेळत होते ते आम्ही तिकडे बघायला गेलो. फुले घ्या फुले, भाजी घ्या भाजी, फळे फळे फुले भाजी, फळे फुले भाजी भाजी. म्हणजे सर आता आम्हाला थोडक्यात माहिती देते. सर हा गेम कोणता? आम्हाला आधी वाटलं की नामाचं पत्र हरवलं हा गेम आहे. तुम्ही आम्हाला या गेम बद्दल माहिती सांगू शकाल का? खरं तर हा आमचा सिद्ध समाधी योग असा एक कोर्स असतो किंवा क्लास असतो. याच्यामध्ये पंचकोश शुद्धी केली जाते. जसं आपली बॉडी जी आहे ती 5 कोशांनी बनलेली आहे. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशा 5 कोशांची शुद्धता करण्यासाठी आम्ही 10 दिवस तिथे 3 तास प्रोग्राम घेतात आणि शेवटचे 4 दिवस रेसिडेन्शियल प्रोग्राम घेतात. शेवटच्या 4 दिवसासाठी आम्ही या आश्रमात आलेलो आहोत. त्यातील एक पार्ट म्हणून हा फन क्लब चालू आहे. तर त्या माणूस हॅपी राहण्यासाठी काय काय करत असतो नेहमी हे सहज हॅपी राहू शकतो आपण, हा याचा कन्सेप्ट आहे खरं तर. आणि एक्सरसाइज होते, हॅपीनेस येतो आणि पुढील जे मेडिटेशन शिकवलेलं आहे आम्ही मेडिटेशन करण्यासाठी यांनी सहाय्य होतं, जरा ओपननेस येतो म्हणून हा गेम चालू आहे. छान माहिती सांगितली तुम्ही आम्हाला, धन्यवाद. त्यांनी ते बॉटल आणि चमचे आजूबाजूला सगळं प्लॅस्टिक बीटचा कचरा होता. ते सगळ्याने आणून तो एका जागेवर ठेवला. ते बघून मला खूप छान वाटलं. थोडस आणि प्रत्येकाने एक पार्टनर समोर निवडायचा. समोर समोर एक पार्टनर. तुम्हाला मिळाले सगळ्यांना पार्टनर सगळ्यांना मिळाले. ओके, आता काय करायचं? आपली नाही लक्षात आलं? करायचं नाही. आणि किती टक्के द्यायचे? 1
मंदिराच्या बाजूला द्राक्षाची शेती आहे. थापलिंगच्या मंदिरामध्ये. आता सध्या थापलिंगच्या मंदिराचं काम चालू आहे, त्यामुळे तुम्हाला मंदिराचा परिसर हा पाहू शकता किती मोठा आहे. आणि पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी यात्रा भरवली जाते थापलिंगमध्ये. साधारणतः 2-3 दिवस यात्रा भरते. आणि जी खाऊचे वगैरे दुकानं असतात ते आधी 8 दिवस येतात आणि नंतर सुद्धा 8 दिवस थांबतात. म्हणून पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा ही थापलिंग या ठिकाणी भरली जाते. मंदिराचं काम चालू आहे म्हणून लांबून दर्शन घेतलं आणि निघालो. मावशी आता आम्हाला द्राक्षाच्या प्लॉट मध्ये घेऊन आली आहे. हे पहा, आहे आपला द्राक्षाचा प्लॉट. प्लॉट मध्ये घेऊन आली आहे. खूप सारे द्राक्षे. आता मी आले द्राक्षांच्या बागेत. द्राक्षांमध्ये माहिती माझी मावशी देणार आहे. आज तुम्हाला द्राक्षांबद्दल म्हणजे हा जो बाग आहे त्याच्याबद्दल माहिती देत आहे. थोडा उशीर झाला आहे कारण फवारणी चालू होती शेतामध्ये, त्यामुळं जरा उशीर झाला. त्यामुळे थोडक्यातच माहिती सांगते तुम्हाला. ही जी आहे ती काळी द्राक्ष आहे, म्हणजे जी मार्केटमध्ये आपण रेग्युलर खातो ती नाही, तर ही द्राक्ष स्पेशली वाईनसाठी केली जाते. म्हणजे ह्या द्राक्षाची वाईन तयार केली जाते, ती खाण्यासाठी नसते. तर हा पूर्ण प्लॉट जो आहे तो 5 एकरमध्ये आहे. तर आत्ता तुम्ही पाहिलीत ही द्राक्ष तर हिला अजून आठवडाभर लागेल. आत्ता थोडं कच्चं फळ आहे आणि याची साईज अजून थोडी मोठी होईल. तर साधारणतः 1 आठवड्यामध्ये ही वाईन बनण्यासाठी जाईल मार्केटमध्ये. सुरुवातीला पहा, आपलं फळ आहे ना द्राक्षाचं एवढं असतं आणि याला पेपर लावला जातो. का तर जरा किडे मुंगे याच्यावरती बसू नये, म्हणजे द्राक्षांची नुकसान नाही व्हावी यासाठी आपण याला पेपरचं कोटिंग करतो. आणि चला तुम्हाला मी दाखवते याच्यापेक्षा मोठं फळ. हे पहा, त्यानंतर फळाची साईज जी आहे ती एवढी होती. आणि जे आपण पेपर आहे ते उन्हासाठी वाचवण्यासाठी आपण लावत असतो, का तर जास्त हीट पण गरजेची नसते द्राक्षांसाठी, त्यामुळे. आणि त्यानंतर हे पहा एवढं, म्हणजे हळूहळू फळ मोठं होत जातं. हे पहा, आता आपलं द्राक्ष रेडी झालेली आहेत. तर या द्राक्षामध्ये बी असते, त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये ही द्राक्ष खाल्ली जात नाही, तर स्पेशली ती वाईनसाठी असतात. आता आम्ही 2 दिवसामध्ये ती द्राक्ष काढणार आहोत. तर हा सगळा माल आम्ही वाईनसाठी घेऊन जाणार आहोत. आधी आम्ही गोदामामध्ये तो स्टोअर करून ठेवतो, त्यानंतर जशी मागणी असेल त्यानुसार आम्ही तो माल पुढे मार्केटमध्ये घेऊन जातो. मावशी, आम्ही द्राक्षांचं घर काढू का? हो, काढ ना बिंदास, आपलाच आहे. सगळ्यांनी द्राक्ष खायला या.
आम्ही इथे स्टोअर करतो. हे गोडाऊन आहे द्राक्षाचं आणि जशी मागणी असेल तसं मार्केटमध्ये सप्लाय करतो. माऊली द्राक्षाची माहिती मिळण्यासाठी धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.